मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे। यामध्ये 2 तरुणांना अटक करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला। आशिष विलास वालदी राहणार बोरुंदिया नगर आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी प्रतिबंधित मांजाची विक्री करणाऱ्या दोघांची नावे आहे। औदुतवाडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की बसस्थानकाजवळील सदानंद हॉटेल समोर 2 तरुण दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री करीत आहे। या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला, तसेच पंचासह घटनास्थळी धाव घेतली। तिथे 2 तरुण संशयास्पद स्थितीत आढळून आले। त्यांची चौकशी केली, मात्र सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली। त्यानंतर त्यांच्या दुचाकीची झडती घेतली तेव्हा पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीत डिक्कीमध्ये एका पिशवीत विविध रंगाचे 8 नायलॉन मांजाचे बंडल मिळून आले। पोलिसांनी 7,600 रुपये किमतीचे मांजाचे बंडल आणि 60,000 रुपये किमतीचे दुचाकी वाहन असा एकूण 67,600 रुपयांचा माल जप्त केला। महाराष्ट्र शासनाने 2015 पासून या मांजावर बंदी घातली असूनही त्याची विक्री केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 सह कलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल व दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे, पोलीस उपनिरीक्षक सूरज जगताप, पोलीस अंमलदार बलराम शुक्ला, योगेश चोपडे, नितीन खवडे, सचिन राठोड आणि राजकुमार कांबळे यांनी केली।